जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल वेदांत एडिटिंग वरील एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त केवड्याचं पानं तू या सॉन्ग वरती आजचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे। तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे, तर व्हिडिओ लाईक प्रत्येकाने करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन प्लॅन झाला तर आपल्या वेदांत एडिटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर त्याच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो आणि अलर्ट मशीनचे QR कोड देत असतो। तर सोबतच मित्रांनो एवढंच लागणारं मटेरियल आहे तो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये इझिली भेटून जाईल। आणि जे आपल्या अलर्ट मशीनचा ॲप आहे ना ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे आणि टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे। आणि जो बेटमार्क आहे ना तो अलर्ट मशीन मध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा आहे। तर चला मित्रांनो, जर याने वेळ घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला अलर्ट मशीन ॲप डाउनलोड करायचे, त्यानंतर ओपन करून बेटमार्क म्हणजे बेटमार्क प्रोजेक्ट आहे ना इम्पोर्ट करून घ्यायचंय। अशा पद्धतीने आपला बेटमार्क प्रोजेक्ट असणार आहे। तर बघू शकता मित्रांनो, या बेटमार्क प्रोजेक्टची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे मित्रांनो। तर त्या डिस्क्रिप्शन मधल्या लिंक वरती क्लिक केल्यानंतर ना अलर्ट मशीन मध्ये आपोआप येऊन जाईल, फक्त तुमच्या मोबाईल मध्ये अलर्ट मशीन ॲप डाउनलोड असणं गरजेचं आहे। तर आता आणि आहे ना टेलिग्राम चॅनलवरूनच आपला जो इमोजीचे फॉन्ट आहेत ना ते डाउनलोड करून घ्यायचे। पिन केलेला आहे मित्रांनो iOS फॉन्ट म्हणून एक तो डाउनलोड करून आपले इमोजीस आहेत ना ते इमोजीसला लावायचे। तर हे इमोजीस दिसत आहेत ना या इमोजीसला फॉन्ट लावणं गरजेचं आहे, मगच चांगले दिसतील। तर व्हिडिओ जरा स्किप न करता पहा, मगच समजेल। जर तुम्ही स्किप केला तर जराही नाही समजणार। तर सगळ्यात पहिल्यांदा आहे ना आपल्याला आता पुढे यायचे, ते पुढचे फोटोज ऍड करून घेऊ आपण पहिला। तर सगळ्यात पहिल्यांदा या बीटवरती यायचे 18.9 सेकंदच्या, त्यानंतर ना प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून आपला कोणताही एक फोटो ऍड करून 3 डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचे। त्यानंतर ना पुढच्या बीटवरती यायचे 21.16 सेकंदच्या, त्यानंतर या 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून तिथपर्यंत हे लेअर वाढवून घ्यायचे। त्यानंतर ना आता बॅक यायचे एकदा, त्यानंतर या लेअरला खाली घ्यायचे। इथे नाव दिसत आहे धीरज थोडेच म्हणजे त्या लेअरच्या खाली। त्यानंतर ना हे जे नाव दिसत आहेत ना या नावाच्या लेअरवरती क्लिक करून इफेक्ट्स मध्ये जाऊन 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट्स करून एकदा बॅक वरती प्रेस करून या डिलीटचा ऑप्शन आहे याला डिलीट मारून टाकायचे। त्यानंतर ना या फोटोच्या लेअरला वरती यायचं आपल्या, त्यानंतर ना इफेक्ट्स मध्ये जाऊन ते 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट्स वरती क्लिक करायचे। त्यानंतर ना आता पुढचे देखील फोटोज ऍड करून घ्यायचे अशाच प्रकारे। तर लगेचच इफेक्ट्स देखील पेस्ट करून या लेअरला खाली घ्यायचे। बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे करायचे सगळ्या लेअर्सला। तर आता हे झाल्यानंतर ना आता ह्या बीटवरती यायचं 18.9 सेकंदच्या, त्यानंतर ना थोडंसं पुढे येऊन इथे व्ही नावाची एक लेअर आहे, या लेअरवरती क्लिक करून ब्लेंड आयकॉन ऑप्शन मध्ये जाऊन याची ऑपेसिटी फुल 100% ठेवायची। त्यानंतर ना बॅक येऊन या ऑप्शनवरती क्लिक करायचे। त्यानंतर ना इथे कॉपी लेअरवरती क्लिक करून बॅक यायचे। त्यानंतर ना या 21.16 सेकंद वरती येऊन त्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे पेस्ट लेअरचा ऑप्शन आहे ना याच्यावरती क्लिक करायचे। त्यानंतर ना प्रत्येक बीटला अशा प्रकारे पेस्ट करत जायचे। त्यानंतर ना इथे लास्टच्या बीटला आल्यानंतर ना एकदम लास्टला येऊन हे ओरलीच्या लेअरवरती क्लिक करून टाइम ड्युरेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करून या 4 नंबरच्या ऑप्शनवरती प्रेस करायचे। तर इझिली होऊन जाईल आता लास्टचं काम। तर आता हे टेक्स्ट दिसत नसेल तर तुम्हाला आता मी सांगतो, व्हिडिओ जरा स्किप न करता पाहिला असेल तरच समजेल तुम्हाला। तर आता या ग्रुप 3च्या
ग्रुपवरच्या लेअरवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचे. त्यानंतर स्टार्टिंगला येऊन इथे ग्रुप 2 नावाची जी लेअर आहे ना, या लेअरवरती क्लिक करून कलर अँड फिलमध्ये जाऊन 4 नंबरचे ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचे. तर इझिली दिसायला सुरुवात होईल. तर बघू शकता मित्रांनो, त्यानंतर पुढच्या ग्रुप 3च्या लेअरवरती येऊन ब्लाइंड बॅकग्राऊंड ऑप्शनमध्ये जाऊन बघायचे ते ऑप्शन फुल आहे का. त्यानंतर इथे कलर अँड फिलमध्ये जाऊन 4 नंबरचे ऑप्शन सिलेक्ट काय आहे का बघायचे. त्यानंतर एडिट ग्रुपमध्ये जाऊन त्या आत्ताच्या ग्रुपवरती क्लिक करून कलर अँड फिलमध्ये जाऊन 4 नंबरचे ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचे. त्यानंतर बॅक यायचे तर इझिली येऊन जाईल. त्यानंतर आता लास्टच्या लेअरवरती यायचे. ते ब्लॅक दिसत आहे ही लेअर, तर ह्यासाठी आहे ना आपल्याला ह्या ग्रुप 3च्या लेअरवरती येऊन कलर अँड फिलमध्ये जाऊन 4 नंबरचे ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचे. तर इझिली येऊन जाईल. तर आता लास्टचं काम आपलं झालेलं आहे. आता तर आता म्हणजे पुढचं काम राहिलेलं आहे, तर मी ते सांगतो. आता व्हिडिओ जरा स्किप न करता पहा. आता आपल्याला आहे ना थोडंसं पुढे यायचे. त्यानंतर खाली स्क्रोल करायचे. इथे असं खाली यायचे. त्यानंतर ते ग्रुप 1 कॉपी नावाचा जो लेअर आहे ना, या लेअरवरती क्लिक करून इथे एडिट ग्रुपमध्ये जायचे. त्यानंतर स्टार्टिंगला येऊन प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून आपला एक फोटो ॲड करून घ्यायचे. त्यानंतर लास्टला यायचं व्हिडिओच्या. त्यानंतर या 2 नंबरच्या ऑप्शनवरती प्रेस करून एक मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन 3 नंबरच्या ऑप्शनवरती प्रेस करून म्हणजे याची साईज लहान ठेवायची. त्यानंतर बॅक येऊन या लेअरला खाली घ्यायचे खेचून. त्यानंतर या लेअरवरती क्लिक करून आता इथे आपल्याला इथे म्हणजे सेट करून घ्यायचे. त्यानंतर या लेअरवरती येऊन इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जायचे. त्यानंतर ते टाईलचं सर्च करायचे. सर्च केल्यानंतर या टाईलच्या 1 नंबरच्या ऑप्शनवरती म्हणजे 1 नंबरच्या टाईल्स इफेक्टवरती क्लिक करून स्टँडर्ड सेटिंग्समध्ये जाऊन मी याचा मिरर जो तो ऑन करायचे. तर इझिली येऊन जाईल. तर आता काय करायचं आपल्याला, स्टार्टिंगला येऊन हे जे मी डोळा बंद केलेत ना ते ऑन करून घ्यायचेत. ऑन केल्यानंतर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे दिसायला सुरुवात होईल चांगलं. आणि आता फोटोला आपल्याला सेट करून घ्यायचं अशा प्रकारे नीट. आता हा व्हिडिओ म्हणजे हा आत्ताचा पार्ट जर तुम्ही बघितला असेल ना तर लगेच समजेल तुम्हाला पुढचं देखील. तर आता पुढच्या लेअरवरती यायचे येते ग्रुप 2 वरती. त्यानंतर एडिट ग्रुपमध्ये जाऊन स्टार्टिंगला येऊन प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून आपला दुसरा फोटो ॲड करून घ्यायचे. त्यानंतर व्हिडिओच्या लास्टला येऊन 2 नंबरच्या ऑप्शनवरती सिलेक्ट करून मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन याची साईज लहान ठेवायची. त्यानंतर अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचा आपला. त्यानंतर या फोटोला खाली घ्यायचे. त्यानंतर बघू शकता मित्रांनो इझिली होऊन जाईल. तर आता आहे ना इफेक्ट ॲड करायचे टाईल्सचा. आणि जो आहे तो मिरर जो आहे तो ऑन करायचा, मग चांगलं दिसेल. तर बघू शकता मित्रांनो दुसऱ्या लेअरचं देखील काम झालेलं आहे. तर आता दुसऱ्या लेअरवरती यायचंय. काम झालं नाही दुसऱ्या लेअरचं. दुसऱ्या लेअरवरती येऊन इथे कलर अँड फिलमध्ये जाऊन 4 नंबरचं ऑप्शन सिलेक्ट केलं का बघायचं. त्यानंतर याची ऑपिसिटी आहे तो फुल करायची. त्यानंतर आता पहिल्या लेअरवरती यायचे. पहिल्या लेअरवरती आल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन या इथे जे 2 नंबरचं की फ्रेमचं ऑप्शन आहे ना, या की फ्रेमच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे 1 सेकंद म्हणजे थोडं पुढे यायचे. त्यानंतर आणखी एकदा की फ्रेम ॲड करायचे. त्यानंतर स्टार्टिंगला येऊन इथे अशा प्रकारे साईडला न्यायचे. स्ट्रेट लाईनमध्ये साईडला नेल्यानंतर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे येऊन जाईल. त्यानंतर आता इथे थोडंसं पुढे यायचं म्हणजे अर्धा सेकंद पुढं. त्यानंतर त्याच ग्रुपवरती क्लिक करून मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन या 3 नंबरच्या ऑप्शनवरती प्रेस करायचे इथे ग्राफच्या वाल्या. त्यानंतर या ग्राफला आहे ना अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचे एका वरच्या कोपऱ्यात. त्यानंतर इझिली येऊन जाईल. तर बघू शकता मित्रांनो त्यानंतर आता या दुसऱ्या लेअरला मी केलेलं आहे. तिसऱ्या लेअरवरती येऊन एडिट म्हणजे ग्रुप 1 वरती जाऊन एडिट ग्रुपमध्ये जाऊन स्टार्टिंगला येऊन प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून आपला दुसरा इमेज ॲड करून व्हिडिओच्या लास्टपर्यंत येऊन याला ॲड करायचे. त्यानंतर साईज लहान ठेवायचे. लहान ठेवून याला सेट करायचे. त्यानंतर ह्या लेअरला आहे ना खाली घ्यायचे एकदम सगळ्या लेअर्सच्या खाली. त्यानंतर या व्हिडिओच्या म्हणजे या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जाऊन टाईल्स इफेक्ट ॲड करून मिरर नावाचा जो ऑप्शन आहे ना तो ऑन करायचे. त्यानंतर हे मी डोळे बंद केलेले आहेत ना तो ऑन करून घ्यायचे समजे. फक्त हा एक डोळा सोडून म्हणजे हा अर्धा दिलचा आहे तो. तर इझिली आता येऊन जाईल. तर मी तिसऱ्या लेअरला केलं नाही तर तुम्ही करायचे. आता मी मागा सांगितल्या पद्धतीने सांगितलं होतं बघा
इथे कीफ्रेम ॲड करून थोडं पुढे येऊन कीफ्रेम ॲड करून साईडला न्यायचं व्हिडिओच्या लेअरला. तर असंच या 3 नंबरच्या लेअरला सुद्धा करायचे. तर इझिली आपला व्हिडिओ जो आहे तो बनवून रेडी होऊन जाईल. तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी एकदा बॅकवरती प्रेस करून ते वरच्या कोपऱ्यातल्या शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं. तर इझिली आपला व्हिडिओ जो तो गॅलरीमध्ये सेव्ह व्हायला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला अशी ट्युटोरियल पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर पुढचा व्हिडिओपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.